भाऊ, मुलवा जमीन प्रकरणाचा जो घोटाळा समोर आला आता या प्रकरणामध्ये महसूल विभागाच्या वतीचे जे दोन कर्मचारी आहेत ते सेवेतून बडतर्फ होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. काय सांगण्यात? बघा, आपल्याकडे माहिती आलेली आहे, जेव्हा यांना बडतर्फ केलं जाईल तर यांना कुठल्या कारणासाठी बडतर्फ केलं हा प्रश्न स्वाभाविक विधानसभेमध्ये येणार. आता विधानसभेचं अधिवेशन आहे. आता या अधिकाऱ्यांवर दबाव कोणाचा होता? कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हाचं हे सरकार आलं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे घोटाळे सुरू झालेले आहेत. MIDCच्या नावाने मला आजच माहिती मिळाली की संत तुकाराम महाराजांचं आळंदी या ठिकाणी त्यांची जी तपोवन भूमी जी होती ती तपोवन भूमी तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी आदेश काढलेला होता, अध्यादेश काढला होता की या भूमीला कुठलीही कोणा बिल्डरला आणि कोणाला दिली जाणार नाही. याचा कुठलाही उपसा त्या तिथून ते पहाडी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी कुठलंही खोदकाम होणार नाही अशा पद्धतीचं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एक अध्यादेश काढलेला होता. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार आलं तर त्या अध्यादेशाला बाजूला ठेवण्याचं काम करण्यात आलं. आता तिथले सगळे संत त्या ठिकाणी आंदोलन करतात आहेत, कारण की तुकाराम महाराजांची तपोभूमी हिला सुरक्षित ठेवण्यासाठी. पण राज्य सरकार या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या तपोभूमीलाही बिल्डरांच्या स्वाधीन करून तिला उद्ध्वस्त करण्याचं काम करते आहे. असे अनेक प्रकरण आहे महाराष्ट्रामध्ये. शेती विकास महामंडळाची 4000 एकर जमीन अशा एका कंपनीला दिली जाते आहे आणि ती MIDCला देऊन दिली जाते आहे आणि नाममात्र दराने दिली जाते आहे. आखरी या पद्धतीनं राज्याच्या जमिनी या बिल्डरांच्या घशात टाकण्याचं काम जे सुरू आहे. नागपूर भागातही अशा पद्धतीचं जवळपास अनेक जमिनीमध्ये घोटाळे झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून या पद्धतीच्या जेव्हा एखाद्या दोन अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली जाईल तर याचा सगळा हिशोब सरकारला द्यावा लागणार आहे. त्यामुळे अधिवेशन आता तोंडावर आलेलं आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न विधिमंडळामध्ये आम्ही उपस्थित करू आणि राज्य सरकारला या सगळ्या महाराष्ट्राला विकण्याची जी काही भूमिका, जसं केंद्रातलं सरकार देशाला विकायला निघालं, भारत मातेला विकायला निघालं, तसं महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्र विकायला जे काढलेलं आहे आणि त्याला कोण कोण जबाबदार आहे हे सगळे प्रश्न आम्ही विधिमंडळात विचारू. भाऊ, एका महापौराच्या कक्षामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागल्यानंतर आता त्याच्यावर राजकारण होत आहे. हर्षवर्धन सपकाळ जे आहेत आपले प्रदेशाध्यक्ष, त्यांनी शिवाजी महाराजांचे समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिलं पाहिजे असं म्हटलं आहे. मला त्यांनी काय बोलले ते मला माहिती नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये जगामध्ये अनेक राजे होऊन गेलेत, पण एकच राजाला छत्रपती शब्द असा उल्लेख केला जातो, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केला जातो आणि हे जनतेचे रयतेचे राजे राहिलेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुठल्या राजाशी होऊ शकतं असं मला वाटत नाही. अजित पवारांचा जो अपघात घडला होता त्याच्यानंतर रोहित पवारांनी काल अमित शहांना एक पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये सखोल चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे अमित शहांकडे. बरोबर आहे की ज्या पद्धतीने ही घटना झाली आहे आणि तो ॲक्सिडेंट जो विमानाचा झाला ज्याच्यामध्ये अपघाती मृत्यू अजित पवारांचं झालं, हे दुर्दैवी घटना झालेली होती. या घटनेची महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जनतेच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. त्यांच्याच कुटुंबातले रोहित पवार हे दुसऱ्या वेळचे आमदार आहेत. त्यांनी प्रफुल्ल पटेलच्या बद्दलचं जे विमान दुरुस्ती करण्याचं, आपल्या भाषेमध्ये त्याला गॅरेज शब्द वापरतो, पण विमान दुरुस्ती करण्याची जी कंपनी आहे ती कंपनी प्रफुल्लबाईंची आहे अशा पद्धतीचं रोहित पवारांनी उल्लेख केला. आणि त्या कंपनीमध्ये हे विमान रिपेअरला होतं आणि सकाळी जे पायलट त्या वैमानिक म्हणून येणार होते त्यांना ट्रॅफिकचं कारण दाखवून ते आले नाहीत अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मुंबई शहरामध्ये सकाळी ट्रॅफिक असते हा एक नवीनच, म्हणजे सकाळी 6-7 वाजता हा एक नवीनच जावाई शो त्या ठिकाणी काढला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे हे विमान त्यांच्या
रिपेअर कंपनीतून प्रफुल्लभाईच्या जे निघालेलं आहे आणि हे वैमानिक जे बसलेले होते ते ड्रिंकर होते, अशा पद्धतीचा त्यांच्यावर आक्षेप आहे. त्यामुळे जी रात्री सही मारायसाठी राईस मिलच्या बाबत तो विदर्भातला नेता कोण, अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे प्रफुल्लभाईच त्याच्यामध्ये पुढे येतात. आणि म्हणून आम्ही सरकारला हे विनंती केलेली आहे की याची सखोल चौकशी या अमेरिकेच्या कंपनीकडून नाही तर लंडन, कॅनडा असं अनेक नावं रोहित पवारांनी सांगितलेले आहेत. या कंपनीच्या माध्यमातून ती चौकशी व्हावी अशी भूमिका त्या ठिकाणी रोहित पवारांनी मांडलेली आहे. मला आता आमच्या गोंदिया जिल्ह्यातले प्रफुल्ल पटेल असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आम्हाला शंका निर्माण झालेली आहे की आमच्या जिल्ह्याच्या माणसावर अशी सुई फिरणं हे काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे सरकारने, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यातलं वास्तविकता लोकांच्या समोर आणावी ही भूमिका आमची आहे. तुम्हाला काय वाटतं की घातपात आहे का काय? आता त्या अजित पवारांच्या परिवारातलीच लोक सांगतात की हे घातपात आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत, त्यांनी ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे रोहित पवारांनी, त्याच्यामध्ये 99% ते वस्तुस्थिती त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे 1% जो त्याच्यामधली जी गॅप आहे ती क्लिअर करण्याचं काम त्यांनी ज्या मागण्या केलेल्या त्या मागणीच्या आधारावर सरकारने चौकशी करावी ही भूमिका आमची पण आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात त्यांच्याकडून हे एकच परिवार आहे, पवार परिवार. त्यामुळे दोन परिवारात विलय झालं चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या पारिवारिक विषयावर काँग्रेस पक्षाने फार काही बोलावं असं काही मला वाटतं. पण शरद पवारांच्या गटाकडून सातत्याने विलिनीकरणाच्या ते शरद पवार असतील, अजित पवार असतील, हे जे एक परिवार आहे. आता परिवारामध्ये ते का वेगळे झाले, परिवार वेगळे होतात आणि एकत्रितही होतात. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त प्रतिक्रिया देणे काही बरोबर नाही. सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रकरण गाजतं बाळ विक्रीचं. त्या बाळ विक्री प्रकरणामध्ये जो डॉक्टर आहे त्यांनी स्वतःवरच आता प्राणघातक हल्ला केल्याची समोर माहिती आली आहे. काय वाटतं याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे का डॉक्टर? हा जो बाजपेयी नावाचा जो डॉक्टर होता हे त्याचं पहिले कृत्य नाही, अनेक दिवसापासून या पद्धतीचं कृत्य तो करतो आहे. अशा पद्धतीच्या तक्रारी आत्ता पुढे येतात आहेत. त्यावेळेसही त्या डॉक्टरांच्याबद्दलची तक्रार झालेली होती, पण प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण अशी जी मानसिकतेचे कोणी असतील त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि या पद्धतीनं जन्मताच बाळांना त्याला विकणं या पद्धतीचं कोणी गुन्हा करत असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. आता अलीकडे आपण एप्स्टीन फाईलमध्ये पाहतो की एप्स्टीन फाईलमध्ये जगातले बलाढ्य जे श्रीमंत मोठे मोठे नेते ते या 18 वयाच्या खालील मुली आणि मुलांवर बलात्कार, अत्याचार करून त्यांचं रक्त काढून त्यांच्या आतड्या आणि रक्त असं मिळवून त्याच्यामध्ये काही केमिकल तयार करून आणि ते खायचे. त्याच्यामध्ये तो हे कायम त्यांचं वय तिथं थांबतं, त्यांना सुंदरता येतं, काळा असेल तो गोरा होतो. अशा पद्धतीचं त्या ह्याच्यामध्ये काही सायंटिफिकल काही त्या पद्धतीचं पुढं आलेलं आहे. एप्स्टीन फाईलमध्ये या पद्धतीच्या गोष्टी पुढे येतात आहेत. त्यामुळे आता हा जो डॉक्टर आहे या लहान पोरांना काय करत होता काय नाही मी मुद्दाहून याला जोडतो आहे. कारण की आता जागतिक पातळीवर समजा देशाचे प्रमुख आणि अतिगर्भश्रीमंत लोक या पद्धतीचं पाप करत असतील, राक्षसवृत्ती करत असतील तर या पद्धतीच्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष घालण्याची गरज आहे. याला इतकं नुसतं हा बाळ विकत होता की काय करत होता या सगळ्या गोष्टीची या ठिकाणी चौकशी व्हावी ही भूमिका आमची आहे. बहुतांश रुग्णालयामध्ये जे शासकीय रुग्णालयात डॉक्टर प्रसूती करता जात होते तर त्या रुग्णालयात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून काही आपण मागणी करणार आहात का? बिलकुल, याच्यातली सखोल चौकशीमध्ये हे सगळे प्रश्न आलेत आणि त्याच्यामुळे हे सगळं चौकशी व्हावी अशी भूमिका आमची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.